जनावर कोणतं पण असू द्या, त्याला जर जीव लावला ना, तो पण आपल्याला शेवटपर्यंत जीव लावत राहतो. माझ्या आयुष्यात बैलगाडा शर्यतीने खूप असा बदल घडवला. जेव्हा मला कोण ओळखत नव्हतं त्या टायमिंगला घाटात जायचो. पण आजचा काळ असा आहे की कोणत्या पण गावात जाऊ द्या, मला कोण ओळखत नाही असं नाही. सगळीकडे नाव झालेले आहे हे बैलगाडा क्षेत्रामुळे. माझ्या वयाच्या पोरांना माझं एकच सांगणं असणार, तुम्ही नाद करताय, नाद करा. सगळं बघून नाद करा. मी काहीच बघत नव्हतो. मी कॉलेजला जात नव्हतो कधी. दिवसभर घाटात असायचं. कोणती गोष्ट सिरियसली नाही घेतली. नंतर मला कळायला लागलं, माझ्या दाजींनी मला सांगितलं की तू नाद करतोय, तू नाद पण कर आणि तुझ्या स्वतःसाठी पण काहीतरी कर. जे ईर्ष्या करतात त्यांच्यासाठी मला एकच सांगणे, बैलगाडा क्षेत्रातलं एक कडू सत्य आहे, जोपर्यंत तुमचा बैल पळतोय ना, तोपर्यंत तुमच्या नावाची चर्चा आणि तुमच्या मागं लोकांची गर्दी. ज्या दिवशी तुमचा बैल पळायचा कमी होईल ना, त्या दिवशी बैलाचा कासरा धरायला पण लोक नसतील. आज पण बैलगाडा क्षेत्रात असे जुने गाडा मालक रती महारथी, ज्यांना पाहून सुद्धा शेजारून गेले तरी लोक ओळख देत नाही. गर्व आणि अहंकार कोणत्या गोष्टीचा करताय? मर्तानी काहीच वरती घेऊन जायचं नाही. कमवायची तर फक्त जीवाभावाची माणसं कमवा.